आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी MJ न्यूजला सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉनवर प्रेस करा। सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा MJ न्यूज सोबत। नमस्कार, आपण बघत आहोत MJ न्यूज। जाणून घेऊ परिसरातील काही विशेष घडामोडी। मी आपल्या सोबत दादाराव वाघ। कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला। जामनेर पुन्हा अतिक्रमण काढण्याच्या घटनेत हादरले। जामनेर नगर परिषदेच्या अतिक्रमण नियंत्रण पथकावर जामनेर शहरातील गांधी चौक परिसरात कारवाई दरम्यान अचानक निर्माण झालेल्या गोंधळात आरोग्य निरीक्षक विजय सपकाळे यांच्यावर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। ही घटना बुधवार 16 जुलै 2025 रोजी दुपारी 3च्या सुमारास घडली। नगर परिषदेचे अधिकृत पथक शहरातील काही फेरीवाल्यांना हटवण्याचे नियोजन करत असताना वातावरण अचानक तणावपूर्ण बनले। अतिक्रमण धारकांकडून लोखंडी रॉडचा वापर करून सपकाळे यांच्यावर हल्ला करण्यात आला। अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे सपकाळे गंभीर जखमी झाले आणि त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं। या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे। शासकीय अधिकारी यांच्यावर हल्ला प्रकरणी कायद्याअंतर्गत कारवाई होत आहे। या प्रकाराचा निषेध अनेक स्तरावर व्यक्त करण्यात येत आहे। मात्र यासारख्या घटना वारंवार घडत असतील तर याचं मूळ काय आहे हे शोधणं मात्र गरजेचं आहे। नगर परिषदेची कारवाई, फेरेवाल्यांची रोजीरोटी, व्यापाऱ्यांचा गोंधळ आणि सामान्य नागरिकांचा रस्ता या सगळ्या समस्यांचा समतोल कसा साधायचा हाच खरा प्रश्न मात्र इथे आहे। कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यावर हल्ला ही कुठल्याही नागरी व्यवस्थेसाठी गंभीर बाब आहे। समाजात संवादाची गरज आहे, संघर्षाची नाही। जामनेर पुन्हा एकदा एका विचलित करणाऱ्या घटनेचा साक्षीदार ठरला आहे। या पार्श्वभूमीवर प्रशासन, पोलीस आणि स्थानिक नागरिक यांच्यात विश्वास आणि संवादाचा पूल हाच खरा उपाय आहे। अधिक घडामोडीसाठी पाहत राहा MJ न्यूज।